दौंड कलबुर्गी दौंड विशेष शटल रेल्वे गाडी बंद न करता मुदतवाढीसह कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी प्रवासी सेवा संघाने केली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई चेन्नई मेल एक्सप्रेसच्या वेळेत बदल आणि अनेक रेल्वे स्टेशनचे प्रवासी थांबे रद्द केल्यामुळे ग्रामीण विभागातील प्रवाशांना जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या सोलापूर इथं जाण्यासाठी आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी एकही सोयीची रेल्वेगाडी नसल्यानं दौंड कलबुर्गी दौंड विशेष शटल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली। या विशेष रेल्वेगाडीला फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत मंजुरी आहे। यामुळे रेल्वे विभागाकडून मार्च 2026 पासून पुढील कालावधीसाठी मुदतवाढीसह कायमस्वरूपी मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात यावा अशी मागणी यापूर्वीच निवेदनाद्वारे प्रवासी सेवा संघानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे। या शटल रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रतिसाद मिळत आहे। ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवल्यास विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार, अक्कलकोट आणि गाणगापूर इथं जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे। त्याचबरोबर पासधारकांच्या संख्येत मोठी वाढ होऊन रेल्वेच्या महसुलात वाढ होणार आहे असंही यावेळी रेल्वे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं। या परिसरातील 30 किलोमीटर भागातील लोकांवरही रेल्वेगाडी बंद केल्यास मोठा परिणाम होणार आहे। रस्ते मार्गावरून जाणं परवडणार नाही, तसंच वेळेचा अपव्यय होणार आहे। ग्रामीण भागाचा सोलापूरचा संपर्क कमी होण्याची चिंता आहे। त्यामुळं सर्वांच्या सोयीसाठी ही रेल्वेगाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी असं त्यांनी स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेला सचिव संजय चौगुले, खजिनदार नंदू दळवी आदी उपस्थित होते। की ही जी गाडी आहे ही कायमस्वरूपी चालू व्हावी। कोणती? दौंड कलबुर्गी दौंड आता सध्या बंद आहे का? सध्या ती पाटील बऱ्याचशा पत्रकारांना सुद्धा माहीत आहे, त्यांनी आम्हाला ही गाडी सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्याची भूमिका खूप केलेली आहे। त्यांच्याबद्दलचा आम्ही वेळोवेळी त्यांचा आभार व्यक्त केले आहे। दौंड ते वाडी हा जो सेक्शन आहे तर हा मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो। ज्यावेळेस मुंबई चेन्नई एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला आणि ती इथं 8:30च्या ऐवजी ती 7 वाजता यायला लागली आणि खेडेगावातले जेऊर, केम, माडा, मोहोळ हे थांबे रद्द झाले। त्याच्यामुळे ग्रामीण विभागातला शेवटच्या टोकातला माणूस आज सोलापूरला येणं अशक्य झालं। त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण बंद पडली, छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आणि हे सगळी प्रोसेस आम्ही करून वैष्णव आम्ही पत्रकार परिषद का घेतोय सर? कारण आमचं मत आम्हाला अगोदर व्यक्त करू